लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय की गेल्या दीड महिन्यापूर्वी फारुख शाब्दी यांनी महानगरपालिकेला निवेदन दिले होते आणि एक प्रमुख मागणी केली होती की ज्याप्रमाणे महानगरपालिकेच्या सभागृहात इतर धार्मिक संस्थांना मंदिर असू दे किंवा स्मशानभूमी असू दे यांना निधी वाटप करण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान असो किंवा दर्गा असो किंवा इतर जे मुस्लिम अल्पसंख्याक समाज ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी म्हणजे मजरेवाडी बाग, नई जिंदगी किंवा मुस्लिम अल्पसंख्याक बहुल समाज जिथं राहत आहे त्या ठिकाणच्या सुविधाला घेऊन निवेदन दिलेलं होतं आणि अल्टिमेटम दिलेलं होतं की 30 दिवसाच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा मी अन्नत्याग आंदोलन करणार आहे. मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्यांच्याशी आत्तापर्यंत तरी महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही आहे. त्यामुळे त्यांनी आजपासून सोलापूरच्या या पूनम गेटवरती अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि त्या सध्या माझ्यासमोर आहेत. त्यांच्याशी नेमकं जाणून घेऊया की त्यांचं अन्नत्याग आंदोलन जे त्यांनी जे अल्टिमेटम दिलेलं होतं महानगरपालिकेला त्यानंतर त्यांचं अन्नत्याग आता सुरू झालेलं आहे. फारुखभाई, तुमचं अन्नत्याग आंदोलन सुरू झालं आहे. तुम्ही निवेदन दिल्यानंतर महानगरपालिकेने तुम्हाला या 30 दिवसात काही विचारणा वगैरे केली होती का? कुछ विचार न करे होते तो शायद ये नौबत नहीं आती. बात करने पर, विचार करने पर, संपर्क करने पर बीच का मार्ग निकलता है. लेकिन ये क्या मालूम इनको क्या गलतफहमी है या घमंड है या ये लोग क्या किस में जी रहे हैं. इन लोग ने विचार भी नहीं किए, कुछ हमको कांटेक्ट करने की कोशिश नहीं की. तो हमने उल्टा उनको बैठने से पहले भी इंटीमेशन दिए कि हम बैठ रहे हैं, कि यहाँ बैठने का, भूखा रहने का कोई शौक़ नहीं है. हमने इंटीमेशन दिए, उसके बाद भी उनकी तरफ से कोई जवाब नहीं आया. तो मजबूर होकर हमारे समाज के सम्मान के लिए मैं आज ये जो उनको बोला था वो करके दिखा रहा हूँ. हे अन्नत्याग आंदोलन बेमुदत चालणार आहे की कसं? बेमुद्दत है इमरान भाई, बेमुद्दत है. अब मेरी मुद्दत कब तक ऊपर वाले ने लिखा है वो मेरे को मालूम नहीं है. उम्मीद करता हूँ आप लोगों की दुआएं सब लगे, मेरे माँ बहनों की दुआएं लगे और ये सरकार हमारी मांगों को पूरा करे ताकि मैं फिर से सोलापुर की आवाम के बीच में जा सकूं. कालच आपल्या आंदोलनापूर्वी महानगरपालिकेच्या जे नगरसेवक आहेत MIMचे 8 आणि 1+9 त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि थेट तुमच्यावर आरोप लावलेला आहे. जेव्हा समाजाला खरी गरज होती फारुख शाब्दी यांची तेव्हा त्यांनी पळ काढला आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे. ठीक है, हर किसी की सोच अलग अलग होती है. अब मैं किस वजह से छोड़ा था, क्या क्यों छोड़ा था, मैंने छोड़ने के टाइम जग जाहिर नहीं किया वो बात, तो शायद आज भी नहीं करूँगा. मेरी शुभकामनाएं हमारे नगर सेवकों को है. खुशी ये हुई कल मुझे ये देखकर कि सब लोग एक साथ बैठे थे और सब ने अपना रिपोर्ट कार्ड जनता के सामने पेश किए 7 महीनों के बाद, 6 महीने के बाद. तो ये कम से कम मेरे को बहुत अच्छा लगा कि उन्होंने अपने कामों को बताया. और मैं आपको बताना चाहता हूँ कि मेरी ये लड़ाई किसी के साथ नहीं है. कोई नगर सेवक की पर्सनल निधि जो उसको वार्ड के हिसाब से, प्रभाग के हिसाब से मिलती है, वो क्या काम कर रहा है क्या नहीं कर रहा है उसके अंदर मेरा कोई वो नहीं है. लोगों ने वोट देकर उनको जिताया है, तो अगर वो गलत करेंगे तो पब्लिक सवाल करेगी, अगर वो सही करेंगे तो पब्लिक उनको वापस चुन के देंगी. वो सवाल नहीं है. मेरी लड़ाई महापौर साहब के साथ है, मेरी लड़ाई बीजेपी के साथ है. जो वो एक विशेष नीति के तहत उन्होंने जो हर समाज के साथ वो किए, सबको इनाम दिए, वही मैं चाहता हूँ कि हमारे मुस्लिम समाज को भी दे. लड़ाई वो है, लड़ाई ये निधि की, काम करने की ऐसी कुछ नहीं है. और ना ही मैं कोई कॉन्ट्रैक्टर हूँ ना नगर सेवक हूँ कि अगर निधि मिलती है तो मेरा कोई ज़ाती फ़ायदा होगा. मैं ये आवाम के लिए लड़ रहा हूँ और आवाम मेरा साथ देगी. MIMच्या गटनेत्यांचं पण असं म्हणणं होतं की आत्ताच महानगरपालिकेचं कामकाज सुरू झालेलं आहे. इतके दिवस प्रशासक होतं आणि यापूर्वीही स्मशानभूमींसाठी जसं मोदी कब्रस्तान असो किंवा जडेसाहेब कब्रस्तान असो यांना निधी मिळालेला आहे. बऱ्यापैकी कामं झालेले आहेत आणि यापुढेही निधी मिळेल. पण त्याला असं जर जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करून म्हणजे हिंदूंच्या स्मशानभूमीला दिलं, मुस्लिमांना दिलं नाही अजून असं आधीच सांगून तेढ निर्माण करून मिळणारा निधीसुद्धा रोखला जाईल असं त्यांना वाटत आहे. देखिए, अभी तक प्रशासक थे और इतने दिन के बाद अगर महानगर पालिका का कामकाज चालू हुआ है तो ये चीज़ सब पे लागू होती है. ये चीज़ सिर्फ मुसलमानों पे लागू नहीं होती ना. ये जब तक हम आवाज़ नहीं उठाएंगे, हम मांगेंगे नहीं, ये चीज़ें हमको मिलने वाली नहीं है. आप सबको मालूम है कि भाजपा सरकार का विचार क्या है, उनकी ज़हनियत कैसी है. तो ये चीज़ बोल के कि अभी चालू हुआ है हमको आगे मिल जाएगी, अरे अगर महापौर साहब किसी और को नहीं दिए होते तो हम क्यों मांगे होते.
हम ये सोचते हैं कि साहब के पास बजट नहीं है, कॉरपोरेशन के पास पैसे नहीं है, तो सब मेरा बोलना ये है कि आप सबको समान नज़र से देखिए, एक नज़र से देखिए, सबको समान रूप से आप ट्रीट करिए। आप किसी को देंगे और हमको नहीं देंगे तो ये तो कोई बात नहीं हुई। तो झगड़ा वही है कि आप, और इसमें कोई तेड़ निर्माण नहीं हो रहा है। हम तो स्वागत करते हैं महापौर साहब का, ये जो डिसीजन है सब समाज को दिए, सब समाज को भी हमने पहले ही बोले कि हमको कोई परहेज नहीं है, लेकिन हमारे साथ दुर्लक्ष नहीं होना चाहिए। नाही, महानगरपालिकेचं पण असं म्हणणं आहे की या तुमच्या अर्जांवरती की हे पहिल्या टप्प्यात आमच्याकडे निधी कमी असल्यामुळं 25 लाखाचा पहिला आम्ही टप्प्यामध्ये हे काही जणांना घेतलेलं आहे, म्हणजे स्मशानभूमी घेतली आहे आणि काही आमच्या ज्या मंदिर आहेत ते घेतलं, मुस्लिम समाजाच्या पुढच्या टप्प्यात घेण्यात येईल। की निधि का सब्जेक्ट ही नहीं है, ये नगर सेवक की निधि का सब्जेक्ट ही नहीं है, ये स्पेशल निधि। अब देखो मैं उतना टेक्निकल तो मेरे को मालूम ना, मैं नगर सेवक हूँ ना आमदार हूँ, शायद वो जिला नियोजन की कोई निधि रहती है, महापौर का अधिकार होता है, और दूसरे का भी ये अपना महापौर का, आमदार खासदार का सब फंड मिला के निधि वाटप होती है, तो उसमें हमको हिस्सेदारी मिलना चाहिए था। झगड़ा वो है, ये 25 लाख दो कॉरपोरेटर को, 66 लाख दो, 50 लाख दो, उससे कोई मतलब नहीं है। और अगर ये भी डीप में जाएंगे तो हमारे नगर सेवकों को एज कम्पेयर टू भाजपा के नगर सेवक बहुत कम निधि मिली है। फिर भी अगर आप लोग खुश हैं तो हमको कोई परहेज नहीं है। वो महानगर पालिका के कमिश्नर साहब, महापौर, वो अंदर सभागृह में जैसा उनको चलाना है वो चला सकते हैं, लेकिन मेरा ये है कि मेयर जो है, मेयर ऐसा दूजा भाव नहीं कर सकते, सौतेली नज़र से नहीं देख सकते। एक शेवटचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला याच्या आधी तुमचेच नगरसेवक निवडून आलेले होते त्यावेळेला तुमच्याच हातात जिल्हाध्यक्ष आणि शहरपद होतं, त्यावेळेला मुस्लिम समाजाचे जे आजचे जे तुम्ही मागणी करताय की मुस्लिम बहुल समाज जिथं राहतो अल्पसंख्याक, मजरेवाडी, नई जिंदगी, त्या ठिकाणी ड्रेनेजच्या सुविधा नाही आहेत, पाण्याची सुविधा नाही आहे, आज समस्या आहेत। ज्या वेळेला तुमच्या हातात नगरसेवक होते 9 आणि तुमच्याकडे जिल्हाध्यक्ष होतं त्यावेळेला तुम्ही ते काम पूर्ण केलं नाही, मग आत्ता का तुमच्या सत्ता नसताना, म्हणजे तुमच्याकडे पद नसताना तुम्ही हे सगळं करताय, असं सुद्धा काही नागरिकांच्या कमेंटमधून विचारण्यात येत आहे। कमेंट वाचलं मी काही तुमच्या पोस्टवरती, त्याच्यातून हे जनतेचा असा प्रश्न आहे। इसके आगे भी ये इंटरव्यू के बाद के भी कमेंट पड़ के आगे मेरे से इंटरव्यू लेना, उसका भी जवाब मैं दूंगा। 2019 में मैं यहाँ आया, मैं यहाँ इलेक्शन लड़ा, 2020 में मैं शहर अध्यक्ष हुआ और उसके बाद जिला अध्यक्ष हुआ, सब हुआ। उसके बाद फ़ौरन कोरोना आ गया। कोरोना में प्रधानमंत्री काम नहीं कर पा रहा था, नगर सेवक कैसा काम करेंगे, मिला होगा, लेकिन आपके जो सवाल है तो वो राइट टेन्योर नहीं था, और दो साल के अंदर कॉरपोरेशन का टर्म ख़त्म हो गया और उसके बाद बदकिस्मती से 6 साल के बाद इलेक्शन लगा। तो हम जब आए, मैं भी नवा था, फिर भी हमने आज जो हमारी गढ़ नेता है, मैंने सैकड़ों ओपनिंग उनके साथ में मिलके, उन प्रभाग क्रमांक 14 हो, आज जो नगर सेवक है अजहर हुंडेगरी, मैंने कई ओपनिंग उनके प्रभाग क्रमांक पहले जो 21 था, अभी 20 हुआ है, वहाँ जाके ओपनिंग की। तो काम जितना कर सकते थे उतना किए। लड़ाई इस बात की, आज भी मैं यहाँ नहीं बैठता, अगर महापौर साहब अगर दूसरे समाज को दिए और हमको दे देते तो मैं नहीं बैठता, अगर किसी को नहीं देते तो भी मैं मांगने नहीं बैठता। मेरा लड़ाई यही है कि हमारे साथ सौतेला सलूक क्यों। टैक्स लेने में सबसे पहले हम याद आते हैं, अतिक्रमण करने वाले बोले तो सबसे पहले हमारे घरों पे बुलडोजर आते, हमारी एयरपोर्ट की जगह को अतिक्रमण बोल के गरीबों को घर से निकालते। कार्रवाई करने में सबसे पहले मुस्लिम समाज, और हमको इनाम देने के लिए हमारा नाम ही नहीं। टैक्स नहीं लिए तो यही महानगर पालिका चौकों पे बोर्ड लगाती है बड़े बड़े नाम लिख के। हमारी इज्जत को इज्जत नहीं है, ये कोई ऐसा नहीं होता है, किसी को बोलना पड़ेगा तब जाके ये लोग जो सोए हुए हैं वो जागेंगे। करने वाले को काम करने दो, टांग मत खींचो। मैं तमाम लोगों से बोल रहा हूँ, मैं किसी के विरुद्ध नहीं हूँ, सब मेरे हैं और मैं सबका हूँ। तर हे होते फारुख शाब्दी, ज्यांनी आजपासून या ठिकाणी पूनम गेटवरती आपल्या समाजाला घेऊन विविध प्रमुख मागण्यांसाठी, जे की अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळं जे आहेत, दर्गा आणि अल्पसंख्याक समाजाचे जे स्मशानभूमी आहेत त्याचा विकास व्हावा, आणि ज्या ज्या ठिकाणी अल्पसंख्याक समाज राहतो त्या ठिकाणच्या ड्रेनेज लाईन, पाण्याची सुविधा किंवा इतर त्यांच्या सुविधा ज्या आहेत त्याला घेऊन ते उपोषण करतायत, अन्नत्याग आंदोलन करतायत। विशेष करून त्यांनी महापौरांना विनंती केलेली आहे की तुम्ही तात्काळ हा माझा जो उपोषण सुरू आहे त्याच्यावरती विचार करावा, आणि हे जे काही तुम्ही निधी सर्वांना दिलेला आहे तसाच निधी आमच्या समाजाच्या वाट्याला सुद्धा देऊन
सहकार्य करावे अशी त्यांनी एक इथं विनंती देखील केलेली आहे. जहूर सय्यदसह मी इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.